ठाणे शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। भाईंदरपाडा ते कोट नाका या मार्गावर भव्य मोटरसायकल रॅली आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीमध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। पारंपरिक वेशभूषा आणि घोषणांनी उत्साहपूर्ण वातावरणामुळे आदिवासी संस्कृतीची झलक यावेळेस बघायला मिळाली। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आदिवासी दैवत तारपाधारी वादकाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यावेळेस आदरांजली वाहण्यात आली। आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्याचा संदेश यावेळेस देण्यात आला। मोठ्या उत्सवात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे ठाणे शहरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी एकजुटीचं आणि सांस्कृतिक अभियानाचं दर्शन घडलं। आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापकीय अध्यक्ष हंसराज खेवरा, सचिव तुकाराम वरठा, ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव, सल्लागार अमृत सुरकर यांच्यासह अनेक मान्यवर यात सहभागी झाले। आज आमचा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे। त्याबद्दल आम्ही ठाण्यात शहरातील जितके आदिवासी आहेत तेवढ्यांना संपर्क साधून आम्ही त्यांना आदिवासी जागतिक दिवस हा करण्यासाठी आणि आपल्या 9 ऑगस्टच्या रॅलीला येण्यासाठी त्यांना आम्ही आमंत्रित केलं। आज आमचे ठाण्यातले 90% आदिवासी बांधव आमच्या रॅलीला आणि पदयात्रेत सहभागी झालेले आहेत। तरी आम्ही आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा। काय सांगाल, भर पावसात तुम्ही आदिवासी दिवस आम्ही मूळ आदिवासी आहे। आदिवासी असल्याकडे आम्हाला पावसात भिजणं गरजेचं आहे। आम्ही पावसात भिजलो नाही तर शेती होणार नाही। शेती होणार नाही, लोक खाणार काय?